महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन मा। या तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सबंध जगाचं लक्ष वेधलं ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार आदरणीय पी साईनाथ, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि शिवार ते संसद हा ज्यांचा प्रवास उभ्या महाराष्ट्रासाठी आदरणीय आहे असे माननीय राजू शेट्टी, ज्यांचा आपण या ठिकाणी आज जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला, ते शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते जयकुमार कोले सर, साहित्य क्षेत्रात ज्यांचं साहित्य वाचून आमची पिढी घडली, लिगाड, खांदेपालट किंवा त्याच्यानंतर पाचुंदा आणि एकूणच ग्रामीण साहित्याची समीक्षा ज्यांनी केली ते आदरणीय डॉक्टर मोहन पाटील सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या संमेलनासाठी वेगवेगळ्या भागातून आलेल्या लेखक कवी मित्रांनो, आज 7 जून हा मनोगनक्षत्राचा दिवस आहे। कुठल्याही शेतकऱ्यासाठी पेरणीची घडी ही अतिशय महत्वाची आहे आणि पेरणी करण्याच्या आधी आपण नांगरट करतो। जी नांगरट शेताची केली जाते त्या नांगरटीतून सगळं तण बाहेर पडतं, मातीचं सगळं अंतःकरण उघडं होतं आणि पुढं पेरणीला वाट मिळते। ही सुद्धा जी नांगरट आहे ती नांगरट एक वैचारिक मशागत आहे आणि अशा प्रकारची वैचारिक मशागत की जी पेरणीची घडी संत तुकारामांनी सांगितलं होतं की मडे झाकुनी करी ती पेरणी। कुंड्यांचा धर्म काय, तर जो घरातल्या मढ्यावर सुद्धा पांघरून घालून पेरणीसाठी बाहेर पडतो, पेरणीची घडी चुकवत नाही, असा माणूस म्हणजे शेतकरी आहे, इथला बळीराजा आहे। या बळीराजाच्या विचाराचा, कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी हे साहित्य संमेलन राजू शेट्टी सातत्यानं भरवत आहेत। हे 3रं वर्ष आहे। या अर्थपूर्ण गोष्टीसाठी मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। बऱ्याचदा होतं असं की शेतकरी चळवळीमध्ये आपण काम करतो, शेतकरी चळवळीमध्ये आपण संघर्ष करतो, हे सगळं काम चालू असताना, हे संघर्ष चालू असताना वातावरण ढवळून निघतं, समाज ढवळून निघतो, पण त्याचबरोबर आपल्याला सातत्यानं वैचारिक मशागतीची गरज असते, सातत्यानं वैचारिक नांगरणीची गरज असते आणि अशा प्रकारची वैचारिक नांगरट आणि या नांगरटीसाठी ज्यांचा भूमीशी आणि भूमिकेशी दोन्हीशीही संबंध आहे अशा सगळ्या जाणकार लोकांना आपण या ठिकाणी बोलावता, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। मित्रहो, संत नामदेवांचा एक अभंग आहे की आम्ही लटिकेना बोलू वर्तमान खोटे। लिहिणारा प्रत्येक माणूस तो कविता लिहित असेल, तो कथा लिहित असेल, त्यानं इथल्या वर्तमानाशी सांगड घातली पाहिजे आणि इथल्या वर्तमानाशी सांगड घालत असताना त्यानं कदापिही खोटं बोलता कामा नये। म्हणजे काय, तर जे दिसतंय, जे जळतंय, जे आपण पाहतो आहोत, हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहत असताना ते त्यानं त्याच्या शब्दाच्या माध्यमातून टिपलं पाहिजे। हे संमेलन एका गोष्टीनं इतकं अर्थपूर्ण आहे की यावर्षी आपण महात्मा फुल्यांची जन्म-200 साजरी करतो आहोत। एका अर्थानं हे संमेलन त्या विचारांना समर्पित आहे असं मी मानतो आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1883 ला शेतकऱ्याचा आसूड लिहिला। शेतकऱ्याच्या आसूडमध्ये त्यांनी जे काही शेती व्यवस्थेचं निदान केलं ते निदान आजही लागू पडेल अशा प्रकारचं आहे। इतक्या दृष्ट्या महात्म्यानं ही सगळी नांगरट करून दिली। आज ज्यांचा आपण गौरव केला ते पी साईनाथ यांनी महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाला आहे अशा प्रकारचं विदारक वास्तव जगाच्या नकाशावर आणून दिलं। पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सूचन पहिल्यांदा ज्योतिरावांनी 1883 साली केलं। त्यांनी सगळं सांगितलं, त्यांनी शेतकरी व्यवस्थेची सध्याची त्या काळातली स्थिती सांगितली,
ही शेतकरी व्यवस्था जर सुधारायची असेल तर काय केलं पाहिजे हेही सांगितलं. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये एका प्रकरणात एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी असं म्हणतोय की मी प्रचंड कर्जबाजारी झालेलो आहे. आता जर मी दावणीचे बैल विकले तर मी सगळी कुणबी कशाच्या भरवशावर करायची. आणि जर ह्या सगळ्या संकटाला कंटाळून मी कडेलोट करायचं जर ठरवलं, कन्हेरीच्या मुळ्या उकळून गाळून जर मी पिऊन टाकल्या आणि मी जर माझं आयुष्य संपवलं तर माझ्या वृद्ध बयेचं कसं, माझ्या लहान लहान मुलांनी कुणाच्या दारात जाऊन उभं राहायचं. हा महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्याच्या आसूड मधला शेतकरी 1883 साली बोलतो. 1883 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, आपण महात्म्यांचं दृष्टीपण यासाठी म्हणतो की त्यांनी 200 वर्षापूर्वी जे सांगितलं ते सगळं आजचा महाराष्ट्र पाहतोय. आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना जर आपण बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की हे सतत महाराष्ट्राच्या मनाची, महाराष्ट्राच्या मातीची मशागत करण्याचं काम या सगळ्या लोकांनी जे सातत्यानं केलं, महात्मा फुल्यांपासूनच्या सगळ्या शेतकरी चळवळींनी, आज त्या सगळ्या क्रांतिकारी विचारांची किती गरज आहे हे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. कारण महात्मा फुल्यांचा हा जो विचार आहे तो विचार हा सबंध शेतकऱ्यांना, सबंध शेती व्यवस्थेला नवी दिशा देणारा आहे. आजच्या काळात सुद्धा तो नवी दिशा देणारा आहे. ज्या महात्मा फुल्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्याला तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम बियाण्याच्या स्पर्धा घ्या, तुम्ही शेतकऱ्यांच्या पशुपैदाशीच्या पण स्पर्धा घ्या, शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा, सिंचनाची व्यवस्था करा, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि हे सांगत असताना म्हणजे आजचे सगळे भांडवलदार आणि आजचे सगळे सत्ताकांक्षी, सगळे आर्थिक लाभार्थी, हे सगळे जर आपण बघितले तर याचं सगळ्यांचं जे सूचन आहे ते सूचन महात्मा फुल्यांनी केलं होतं. त्या काळात महात्मा फुल्यांनी असं सांगितलं होतं की इथं आमचा शेतकरी पाण्यासाठी तरसतोय आणि तुम्ही युरोपातल्या सावकाराचं कर्ज भरण्यासाठी ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बोडक्यावर ते कर्ज आणून भरवता. अशा प्रकारचा दृष्टिकोन महात्मा फुल्यांनी त्या काळात व्यक्त केला. आणि हा विचार, ही क्रांती पुढे अनेक शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आत्मसात केली, त्या पद्धतीनं काम केलं. आपण सर्वजण, बहुतेक जण आपल्या एका चौकटीत जगतो. आपला जन्म, आपलं करिअर, आपलं शिक्षण, आपली मुलं बाळ, आपला संसार, आपलं घर, ही सगळी आपल्या सगळ्यांची, बहुतेक लोकांच्या जगण्याची चौकट असते. पण शेतकरी चळवळीतले असंख्य कार्यकर्ते असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या घरादारावर राख रांगोळी केली, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि ज्यांनी या चळवळीत स्वतःला झोकून दिलं, लाट्या काट्या खाल्ल्या, संघर्ष केला. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक बल तामसकर या नावाचे अतिशय निष्ठावान शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते होते. त्या माणसानं लग्न केलं नाही, आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम केलं आणि भनंग म्हणजे काही संपत्तीचा संचय नाही, काही 4 पैसे गोळा केले नाही, काहीच नाही. आज इथं उद्या तिथं एखाद्याकडे जर मुक्कामाला गेलं तर त्याच्याकडे जेवायचं आणि तोच माणूस त्यांना पुढच्या गावी जाण्यासाठी थोडेफार पैसे द्यायचा. अशा प्रकारे हा माणूस फिरत होता. मी एकदा त्यांना असं विचारलं की बरं, अशी कुठली प्रेरणा आहे, असा कुठला प्रसंग आहे की ज्या प्रसंगानं तुम्हाला हे सगळं करायला लावलं, तुम्ही सबंध तुमच्या आयुष्याची राख रांगोळी केली शेतकरी चळवळीसाठी. बल तामसकर यांनी असं सांगितलं की ते जेव्हा 8वी 9वी ला शिकत होते तेव्हा त्यांच्या वडिलाच्या डोक्यावर कर्ज, भूविकास बँकेचं एक 7-8 हजाराचं कर्ज. गोष्ट जुनी आहे त्याच्यामुळे 7-8 हजाराचं कर्ज म्हणजे खूपच झालं. भूविकास बँकेची जीप त्या जप्तीसाठी, वसुलीसाठी गावात आली आणि बल तामसकर यांचे वडील जी धान्य साठवण्याची जी कनिंग असते, ज्वारी साठवण्याची, तिच्यात ते लपून बसले. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की ही गाडी जेव्हा जाईल गावातून तेव्हा मला सांग, ती गाडी निघून गेली. हा लहान मुलगा त्या कणगीच्या वरतून त्यानं बघितलं. त्यानं एक गोष्ट मनोमन मानली की आपल्या बापानं आयुष्यात कधीही खोटं बोललेलं नाही. आपला बाप आईच खाऊ सुद्धा नाही. आपला बाप हा कुणाच्या तरी
टाळूवरचं लोणी खाणारा नाही, तो रोज कष्ट करणारा आहे. असं असताना सुद्धा आपल्या बापावर या व्यवस्थेनं ही पाळी आणली. ज्या बापानं कुणाच्याही 1 रुपया सुद्धा उडवलेला नाही, अशा माझ्या बापाला जर कणगीत लपून बसावं लागत असेल, तर ज्या व्यवस्थेनं हे केलं त्या व्यवस्थेचा बदला घेण्यासाठी मी आयुष्यभर काम करत राहील. एखाद्याच्या आयुष्याची प्रेरणा, एखादा विचार कसा असतो, त्या लहान मुलानं जेव्हा त्या कणगीत बघितलं तेव्हा गुडघ्याभोवती हाताची मिठी घालून बसलेला तो बाप आणि त्या बापाचे त्या डोळ्यामध्ये पाहिलेली भीती, त्या डोळ्यामध्ये पाहिलेली असुरक्षितता, त्या डोळ्यामध्ये पाहिलेली भविष्याची चिंता, या सगळ्या गोष्टींनी बल तामसकर यांच्या आयुष्याचा पाठलाग केला. आणि अशा प्रकारचे डोळे की जे डोळे त्या माणसाच्या आयुष्याचा शेवटपर्यंत पाठलाग करत राहिले, त्यांनी असा विचार केला की जी व्यवस्था माझ्या बापाला काहीच कारण नसताना गुन्हेगार म्हणून, अपराधी म्हणून सिद्ध करायला बसलेली आहे, त्या व्यवस्थेचा बदला घेण्यासाठी मी आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम केले. मित्रांनो, या पद्धतीनं माणसं जगतात, या पद्धतीनं माणसं स्वतःचं आयुष्य घालवतात. एक शेतकरी चळवळीतल्या अशाच बाई होत्या आणि त्या बाई सुरुवातीला भजन प्रवचन करायच्या. मी त्यांचाही शोध घेतला त्यांच्या गावी जाऊन आणि त्यांना सहज गप्पांमध्ये असं विचारलं की बाई, तुम्ही आधी प्रवचन वगैरे करायचं, नंतर तुम्ही इकडे वळालात, ही तर शुद्ध आर्थिक चळवळ आहे, या आर्थिक चळवळीत तुम्ही वळालात, याचं कारण काय? त्या बाई असं म्हणाल्या की मी जेव्हा प्रवचनाला जायचे, एक मोठं कुटुंब होतं आणि त्या मोठ्या कुटुंबात, म्हणजे गावात प्रवचन झालं, प्रवचन झाल्याच्या नंतर त्या मोठ्या कुटुंबात संयुक्त कुटुंब होतं, त्या कुटुंबात त्यांची, त्या बाईंची जेवण्याची आणि थांबण्याची व्यवस्था केलेली होती. गावात त्यांनी मंदिरात प्रवचन दिलं, प्रवचन दिल्याच्या नंतर त्या घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर सगळ्या कुटुंबातील लहान मुलं एका बाजूला झोपलेली, त्याच्यानंतर त्या कुटुंबात म्हशीचं दूध काढलं. म्हशी होत्या त्या घरात काही. त्या बाईंनी विचारलं प्रवचन करणाऱ्यांनी की एवढ्या उशिरा तुम्ही दूध का काढलं? त्या घरातून असं उत्तर मिळालं बाईंना की एकच लेकरू नाही घरात, सगळ्यांचीच लेकरं आहेत आणि सगळ्यांच्याच लेकरांना जर दूध दिलं तर मग डेअरीला काय घालायचं? मग घरातली सगळी लेकरं झोपल्याच्या नंतर आम्ही दूध काढतो. त्या बाईंना तिथं अशा प्रकारचा दंश झाला की मी सगळ्या भवतागर तरुण जाण्याच्या गोष्टी सांगते, तुमच्या सगळ्या आयुष्याचं कसं सोनं होईल हे सांगते, पुढं तुमची नाव तीराला कसं लागेल हे सांगते, पण या भवसागरात गटांगळ्या खाणारी जी माणसं आहेत, ज्यांच्या नाकातोंडात पाणी चाललेले आहे, ती तर माझ्या समोर आहे. आणि त्यानंतर त्या बाईंनी त्यांच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्या आर्थिक चळवळीत उतरल्या. अशी चळवळीतली अनेक माणसे, म्हणजे आता ज्या जयकुमार कोले साहेबांचा आपण सत्कार केला, अशी अनेक माणसं ही वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळीतून आलेली की येतात आणि त्यांच्या आयुष्याचा सगळा संघर्ष हा फक्त कशासाठी, तर शेतमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांचं जगणं सुखी व्हावं, शेतकऱ्यांचं जगणं समृद्ध व्हावं, यासाठी असतो. आता ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलत का नाही याची अनेक कारणं आहेत आणि ही कारणं, या कारणाचं निदान महात्मा ज्योतिराव फुलेंपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ज्या 1883 ला शेतकऱ्याचा असूड आला, एक अशा प्रकारची कादंबरी आली, प्रेमचंदच्या गोदांच्याही आधी उडिया भाषेत 6 मान 8 गुंठ हे त्या कादंबरीचं नाव, आणि ही कादंबरी लिहिली फकीर मोहन सेनापती या नावाच्या लेखकाने. म्हणजे शेतकऱ्याचा आसूड लिहिल्याच्या नंतर अवघ्या 9-10 वर्षानंतर ही कादंबरी आली. या कादंबरीमध्ये एक शेतकरी आहे आणि तो कर्जात फसलेला आहे. तिथला एक सावकार आहे. तो सावकार त्याला असं म्हणतो की बाबा,
हे जे तुझं शेत आहे त्या शेतात तू एक देवीचं मंदिर बांध, आणि तू जर देवीचं मंदिर बांधलंस तर तुझ्यावरचं सगळं अरिष्ट दूर होईल. तो म्हणतो मला उदरनिर्वाहाला पैसे नाहीत, माझे लेकरवाळ उपाशी, आणि मी हे कुठून बांधणार मंदिर. तो सावकार म्हणतो तुला पैसे मी देतो ना, त्याच्या बदल्यात जमीन गहाण ठेव. त्याच्या बदल्यात त्याची जमीन गहाण ठेवली जाते आणि त्याला ते कर्ज दिलं जातं. लोकांच्या श्रद्धेचा, लोकांच्या भावनेचा अशा पद्धतीने वापर केला जातो. म्हणून नागपूर ते गोवा असा एखादा गरज नसलेला कोट्यवधी रुपयाचा मार्ग तयार करण्यासाठी सुद्धा त्याचं नाव राज्यकर्त्यांना शक्तीपीठ असं ठेवावं लागतं. हे उघड षडयंत्र आहे, पण ते षडयंत्र कशाच्या नावाखाली चाललेलं आहे, ते षडयंत्र कशाखाली चाललेलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे जे षडयंत्र आहे म्हणजे जिथून तो मार्ग निघणार, ती विदर्भातले काही जिल्हे, मराठवाड्यातले काही जिल्हे, हे सगळे मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत रसातळाला गेलेले जिल्हे आहेत. म्हणजे जिथं गरोदर मातांचं आरोग्य चांगलं नाही, जिथं शिक्षण नीट मिळत नाही, जिथं दारिद्र्य प्रचंड आहे, अशा प्रकारचा हा सगळा भूभाग आहे. आणि त्या भूभागातून येणारा हा मार्ग आहे. पण राज्यकर्ते आणि सत्तेशी संबंधित असलेले सगळे भांडवलदार यांच्या संयुक्त युतीतून जे काही घडतंय त्याला नाव मात्र काय दिलं जातं, शक्तीपीठ. लोकांची धर्मभावना आणि लोकांच्या श्रद्धा याचं सुद्धा त्या कशा ओलीस ठेवता येतील, आणि एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र इथल्या माणसांना जमिनीवरून हुसकून लावण्याचं, इथल्या माणसांना जमिनीतून हद्दपार करण्याचं जे षडयंत्र आहे, ते षडयंत्र ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं चाललेलं आहे तो वेग अफाट आहे. आणि अशा पद्धतीनं कुणीही आपण लिहू बोलू लागलो की लगेचच लोक तयार असतात. म्हणजे जेव्हा नोटबंदी झाली, नोटबंदीच्या नंतर 3 महिने झाले, 3 महिन्याच्या नंतर एक मोठा लेख बिघडून गेलेली गोष्ट या नावाचा मी लोकसत्तेला लिहिला होता. तर त्याच्या अनेक उलट सुलट प्रतिक्रिया. त्यातली एक प्रतिक्रिया अशी की बाबा हे सगळे लिहिणारे जे लोक आहेत ना, की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर हे या देशात म्हणजे ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्या देशात राहण्याच्या लायकीचे हे लोकच नाहीत. हे या पद्धतीनं लिहायलेत की यांना काहीच कसं कळत नाही की हे किती मोठं म्हणजे नोटबंदीची क्रांती आर्थिक अशा प्रकारे लोकांचा. आणि त्या काळात वर्गच पडले ना की म्हणजे नोटबंदीबद्दल कुरकुरणारे सगळे आणि जे सहर्ष रांगेत उभे आहेत ते देशभक्त, आणि जे नोटबंदीबद्दल कुरकुरतात ते देशद्रोही. अशा प्रकारच्या या सगळ्या व्यवस्थेतून लेखकाची जी भूमिका आहे, लिहिणाऱ्याची, मग तो कविता लिहील, कथा लिहील, काही लिहील, त्यानं प्रत्येकानं आपली स्वतःची नजर लावून हे सगळं बघितलं पाहिजे. डोळे सगळ्यांनाच असतात, परंतु आपली जी दृष्टी आहे ती आपली नजर ती आपल्याला लाभली पाहिजे. आणि अशा प्रकारची नजर, जसं कार्यकर्त्यांच्या पण जशा प्रेरणा असतात, मी तुम्हाला ज्या बलदामस्कारांची सांगितली की कणगीत लपलेला बाप आणि त्या बापाचे पाठलाग करणारे डोळे, ज्याच्या भरवशावर त्या माणसानं उभी हयात जाळली, अशा प्रकारची तत्वनिष्ठा, अशा प्रकारचं भान हे कार्यकर्त्यांमध्ये असतं. ते सगळ्यांमध्येच असलं पाहिजे. आज ज्या पेरणीच्या घडीच्या उंबरठ्यावर आपण आहोत, तर त्या पेरणीच्या घडीच्या उंबरठ्यावर असताना या पेरणीसाठी आपल्या अनेक आख्यायिका आहेत की घरातलं सोनं मोडून जरी तुम्ही पेरणीची वेळ साधली तरी चालेल, त्याच्यासाठी सोनं मोडायची पाळी आली तरी चालेल, परंतु पेरणीची घडी चुकता कामा नये. इतकं शेतकऱ्याच्या आयुष्यात पेरणीला महत्व दिलेलं आहे आणि एवढं शेतकऱ्याच्या आयुष्यात पेरणीचं स्थान आहे. मग ही जी पेरणी आहे, या पेरणीसाठी तो शेतकरी काय काय जतन करून ठेवतो. आमची पिढी 72चा दुष्काळ पाहिल्याच्या नंतरची, परंतु ज्या पिढीने 72चा दुष्काळ बघितला ते सगळे लोक असं सांगतात की 72च्या दुष्काळात ज्वारी, अन्नधान्य सगळं संपलेलं होतं. माणसाची आतडी खरकटी करायला सुद्धा अन्न शिल्लक नव्हतं, अशा प्रकारचं लोक सांगतात. कुठेच काही शिल्लक नव्हतं खाण्यासाठी. लोक बरबाडा वगैरे असं काय ह्या वनस्पती सगळ्या खात होते, झाडपाला खाऊन लोकांनी दिवस काढले. मग साधी गोष्ट आहे की एवढं सगळं जर संपलं होतं तर त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडला
तेव्हा मग लोकांनी काय पेरलं असेल? संपलं होतं ना सगळं, खायला पण नव्हतं. मग लोकांनी काय पेरलं असेल? या लोकांनी एक ठरवलेलं होतं की आपण हातपाय फोडून मेलो तरी चालेल, टाचा घासून मेलो तरी चालेल, पण जे पेरण्यासाठी ठेवलेलं आहे ते कधी दळून खायचं नाही. याचं कारण असं की हे आज जे आपण पेरतो, आज जे आपण नांगरट करतो, त्यावर पुढच्या पिढ्या जगतात. आणि त्या माणसांनी त्यांचं किती जगण्याचं तत्वज्ञान आहे आणि ते किती भक्कम आहे की या दुष्काळात आपण हातपाय फोडून मेलो तरी चालेल, पण जे आपल्याला पेरायचे ते कधी आपण दळून खायचं नाही, ते आपण जतनच करून ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची निष्ठा बाळगणारा शेतकरी आणि अशा प्रकारची निष्ठा बाळगणारा शेतकरी हा साहित्यातून गेल्या 20-25-30 वर्षानंतर यायला लागला. आधी तर सगळं असंच होतं ना की दांडातून खळखळणारं पाणी आहे, वाऱ्यावर डोलणारे पिकं आहेत, वाऱ्यावर डोलणारे शेत आहेत, फुलं आहेत, हे सगळं झुळझुळ वाहणारं पाणी. अशा प्रकारच्या सगळ्या साहित्यातून या साहित्याने कधी विचारच केला नाही. उसाला तुरे लागलेले आहेत पण त्याला भाव काय मिळाला याचा विचार नाही. पीक वाऱ्यावर डोलते पण त्या पिकाचं पुढं काय होतं, त्या पिकाला नीट भाव मिळतो का, याचा विचार गेल्या 3-4 पिढ्यांपासून लोक लिहायला लागले. आणि अशा पद्धतीने लिहायला लागले की ज्यांनी त्या जळत्या घरात जन्म घेतला, त्या जळत्या घराचे चटके अनुभवले, त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, हे जे आपण वाचतोय की जिथं भर दुपारी कुठल्या तरी दुर्डीमध्ये न्याहारी घेऊन ते दुपारीच्या जेवणाला पण ते न्याहारीच म्हणायचे सिनेमात वगैरे, ती न्याहारी घेऊन ती घराची कारभारी येणार आणि ते बांधावर बसून काहीतरी गोष्टी करणार दोघं नवरा बायको. अशा प्रकारचं चित्र वाचल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या मुलांना असं वाटलं की यात माझा बाप कुठंच नाही, यात माझी माय कुठंच नाही, यात माझं घोरपाळणारं घर कुठंच नाही, यात माझं कर्जाच्या डोक्यावर बुडालेलं घर कुठंच दिसत नाही. मी जे अनुभवतोय, मी जे जगतोय, ज्या झळा मला लागतायत ते मी लिहिलं पाहिजे, या भावनेतून शेतकऱ्यांची मुलं लिहायला लागली. आणि ती लिहित असताना मग त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले, मग त्यांनी व्यवस्थेला असंख्य अशा प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडलं. त्यानंतर शेतकऱ्याचं खरं खुरं जगणं आणि खरं खुरं जीवन साहित्यातून यायला लागलं. आज साहित्यामध्ये अनेक कथा असतील, कविता असतील, कादंबऱ्या असतील, ह्या सगळ्या प्रश्नांच्या बुडाशी नेमकं काय आहे तर शेतकऱ्यांची वेदना आहे, शेतकऱ्यांचं दुःख आहे. आणि ते दुःख एकदा लिहून संपणार नाही. पेरणी जशी पुन्हा पुन्हा करावी लागते, तर तेव्हा त्या नांगरटीचं सुद्धा महत्व तेवढंच आहे. मी अनेक ठिकाणी हे सांगितलेलं आहे की आपल्या आता ही सगळी जी जुनी पिढीतली जी माणसं आहेत, आज अनेक मुलं पण अशी असतील की ज्यांना ओल्या मातीचा स्पर्श पण झालेला नसेल, चिखलाचा स्पर्श झालेला नसेल, पण या सभागृहातले अनेक चेहरे मला दिसतात की ज्यांच्या पायाला माती लागली, ज्यांचे पाय चिखलात गेलेले आहेत. अशा चिखलात गेलेल्या पायातून आलेल्या माणसांना, जी माणसं शेतातून यायची, त्यांच्या पायात काटे मोडायचे. हे काटे मोडल्याच्या नंतर रात्री घरी आल्याच्या नंतर त्याला मेन लावलं जायचं, जिथं काटा फोडलाय त्या जागेवर मेन लावलं जायचं आणि त्याला एक असा जळता चटका दिला जायचा त्याच्यावरती. जुनी सगळी माणसं म्हणायची हा चटका कशासाठी द्यायचा, तर त्या चटक्यानं कळ मरते. मित्रांनो, जे चांगलं साहित्य असतं ते नेहमी कळ मारतं. वेदनेची कळ मारणं हे कुठल्याही चांगल्या साहित्याचं लक्षण असतं. या सगळ्या जुन्या माणसांनी जे आपल्याला सांगितलं की पायात काटा फुडलेला आहे, मग त्या पायाला बरं वाटावं म्हणून कुणी मोराचं पीस नाही फिरवत त्याच्यावरून. पायात काटा फुडलेला असताना त्याची जी ठणक आहे, ती ठणक असताना सुद्धा आपण त्याला मेनाचा चटका देतो, त्याला चटक्याची आग त्याला देतो आपण. याचं कारण असं की ती सगळी माणसं म्हणायची की यानं काय होतं, तर यानं कळ मरते. सगळं जे चांगलं लेखन आहे ते सगळं चांगलं लेखन हे वेदनेची कळ मारणारं असतं. मग ते शेतकरी असतील, ते शेतमजूर असतील, त्या स्त्रिया असतील. आणि प्रश्न किती बदलतात. म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये 25-30 वर्षापूर्वी कोयत्याचा प्रश्न होता की पटकन लग्न लावून द्यायचे. कशासाठी, किती जोडीचा एक कोयता तयार झाला की लगेचच त्याला कामाला जुंपलं जायचं. आता गेल्या 3 वर्षापूर्वी असं धक्कादायक वास्तव समोर आलं की ऊस तोडणीच्या काळात मासिक पाळीच्या दिवसात महिलांना जो त्रास होतो
तो त्रासच होऊ नये म्हणून गर्भाशयाची पिशवी काढल्याची एका जिल्ह्यात 30,000 प्रकरणं. या प्रकारे वास्तव बदलतं. आणि हे जर वास्तव आहे, हे वास्तव बदलत असताना त्या वास्तवाला भेटणारे नव्या नजरेचे लेखक, नव्या नजरेचे कवी हे निर्माण झाले पाहिजे. आणि ज्योतिराव फुल्यांचा जो आसूड आहे शेतकऱ्याचा, तर त्या शेतकऱ्याच्या आसूडाचे फटके हे आजही व्यवस्थेवर बसायला पाहिजेत. त्याच्याशिवाय ही सगळी घडी नीट होणार नाही. आणि ही जर नीट व्हायची असेल तर लेखकाला अतिशय तल्लख राहावं लागणार आहे. लेखकाला अतिशय सूक्ष्मपणे हे सगळं पाहावं लागणार आहे. त्यासाठी नांगरट महत्वाची. आता ही जी नांगरट आहे, ही नांगरट कशासाठी? तर ती नवी पेरणी करण्यासाठी. आणि ही नवी पेरणी कशासाठी? तर आपल्या पुढच्या पिढ्यांना बळ देण्यासाठी. जी जीवननिष्ठा या शेतकऱ्याची आहे, ती शेतकऱ्याची जीवननिष्ठा मित्रहो, आपण त्याला उगीच जगाचा पोशिंदा म्हणत नाही. तो जगाचा पोशिंदा हा कोणत्या कोणत्या गोष्टींना ललकारू शकतो. एक लोककथा आहे एका राजस्थानी लेखकाची. आणि त्या कथेत त्या लेखकानं असं सांगितलं की संकेत असा होता की शंकराने शंख वाजल्याच्या नंतर पाऊस पडणार. शंकराने शंख वाजल्याच्या नंतर पाऊस पडणार. जेव्हा शंकराला असं वाटतं, त्या लोककथेत शंकराला असं वाटतं की आता माणूस माणसासारखा वागायला तयार नाही, सगळीकडे अनाचार माजलेला आहे, सगळीकडे लोक बिघडलेले आहेत, आपण लोकांना अद्दल घडवू. अद्दल काय घडवायची? तर आपण शंख वाजवायचाच नाही. मग काय होईल? मग पाऊस पडणार नाही. कधीतरी लोक भानावर येतील. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. आणि 3 वर्ष गेल्याच्या नंतर शंकर आणि पार्वती हवाई मार्गाने प्रवास करत असतात. लोककथा आहे. शंकर आणि पार्वती हवाई मार्गाने प्रवास करत असतात. तेव्हा पार्वती शंकराचं लक्ष वेधते. ती असं म्हणते की खाली बघा, एक शेतकरी एवढ्या मोठ्या उन्हात नांगरट करण्याचं काम करतो. शंकराचं लक्ष जातं तिकडं. दोघेही खाली उतरतात. त्या शेतकऱ्याच्या जवळ येतात. त्या शेतकऱ्याला ते विचारतात की बाबा रे, पाऊस कधी पडणार हे तुला माहित आहे का? तो म्हटला नाही. मग हा खटाटूप तू कशासाठी करतोस? जर पाऊसच पडणार नसेल तर तुझ्या या मेहनतीला काय अर्थ आहे? आणि ही नांगरट तरी कशासाठी करतोस? त्या शेतकऱ्याचं उत्तर असं होतं, तो घामानं डबडबलेला आहे. सुरुवातीला तर त्यानं यांच्याकडे पाहिलं पण नाही. नंतर जास्तच विचारल्याच्या नंतर त्यानं उत्तर असं दिलं की मी माझं शेती करण्याचं जे काम आहे, कृषी कर्म, ते मी विसरून जाऊ नये. पाऊस पडेल न पडेल याची मला चिंता नाही, पण मी माझं शेतीचं काम विसरून जाऊ नये आणि माझ्या नांगराच्या फळाला गंध चढू नये, म्हणून मी हे करतो. पण गोष्ट इथं नाही संपली. मग शंकराच्या असं लक्षात येतं की आपणही 3-4 वर्षात शंख वाजवलेला नाही. आणि मग शंकर झोळीतून तो शंख काढतात. आणि संकेतच होता की शंकराने शंख वाजवल्याच्या नंतर पाऊस पडला. मग त्या लेखकांनी शेवट केला की आकाशात काळे घोर अशा प्रकारचे ढग दाटून आले. त्याच्यानंतर धो 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 पाऊस पडायला लागला. आणि त्या पावसाचं स्वागत करण्यासाठी या शेतकऱ्याच्या घामाच्या धारा आधीच आसुसलेल्या होत्या. अशा प्रकारे त्या कथेचा शेवट आहे. पण या देशातला जो श्रमिक आहे, या गोष्टीचं सूत्र काय की या देशातला जो श्रमिक आहे, या देशातला जो कष्टकरी आहे, तो देवाला सुद्धा ललकारू शकतो आणि देवाला सुद्धा भानावर आणण्याचं काम करू शकतो. ही इथल्या शेतकऱ्याची जीवननिष्ठा आहे. आणि अशा प्रकारची जीवननिष्ठा असणाऱ्या शेतकऱ्याचं चित्रण, अशा प्रकारची जीवननिष्ठा असणाऱ्या शेतकऱ्यांचं सगळं जगणं या साहित्यातून आपण मांडत आहात सातत्यानं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.